फार वेड्यासारखं वागायला लागलं ते. एअरटेलला नाही ना मिळालं? मी नाही पिश घरात अमृत विरदे एअरटेल घेऊ का? अमृत विरदे आहेत का? अमृत विरदे आहे सर. म्यूट करा घ्या ना स्वतःच. Mention your roll numbers in the chat box. Now, who will revise? Who will repeat what you understood from Francis turbine? In short, कुठपर्यंत आलं तर तेवढं सांगा. तिथनं पुढे आपण घेतोय बरं का, पुढे जातोय आपण. हॅलो, what you understood from this Francis turbine? हॅलो, सांगतंय का कोण? हे बघितलंय का आपण? सर. येस सर. हा, सांगा मग थोडं काहीतरी, आपण जाऊया पुढे. तर फ्रान्सिस टर्बाइन हा सेंट्रिफ्युगल टर्बाइनच्या सिमिलर आहे आणि पेनस्टॉक पाईप जी आहे ती डॅम मधनं टर्बाइन पर्यंत वॉटर पोहोचवण्याची एक पाईप आहे आणि स्पायरल केसिंग हे आउटर कव्हरिंग आहे. अजून काय? गाईड व्हील्स वर कप शेप ब्लेड्स प्लेस्ड केलेले आहेत. व्हेरी गुड. गाईड व्हील रोटेट होते आणि गाईड व्हील रोटेट नाही होत. गाईड व्हील इज स्टेशनरी. हॅलो, गाईड व्हील इज स्टेशनरी. येस सर. रनर रोटेट्स. रनर रोटेट्स. व्हेरी गुड. नेक्स्ट. अजून काय? सर हा टॉप व्ह्यू आहे. एनर्जी डायरेक्ट ट्राय टू मूव्हिंग डायरेक्टली म्हणजे कन्वर्ट होते मेकॅनिकल एनर्जी मध्ये. प्रगती जाधव. आणि प्रेशर डिक्रीज होतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्रेशर डिक्रीज होतं. व्हेरी नाईस. अजून काय? व्हॉट इज द यूज ऑफ ड्राफ्ट ट्यूब? ड्राफ्ट ट्यूब हे सांगा. आय थिंक वी हॅव सीन व्हेलॉसिटी ऑफ वॉटर डिक्रीज करायला. it is expanding मध्ये to पाणी सोडतो. used to discharge water to the runner. increases pressure of water. याचं मुख्य काम म्हणजे reduce velocity at the time of discharge. विनय फड काहीतरी म्हणले ते, आवाज नाही आला मला. ही एक्सपांडिंग ट्यूब आहे आणि हे डिस्चार्ज वॉटर थ्रू द रनर टू द टेल रेस साठी काम करते. ह्याचं मुख्य काम म्हणजे रिड्यूस द वेलोसिटी ऍट द टाइम ऑफ डिस्चार्ज. Reduce the velocity at the time of discharge and increasing the pressure of the water which is present in the Francis turbine. बरोबर? Yes sir. विनय फड. मिस्टर विनय. विजय सर. विजय. हो सर, तेच म्हणायचं होतं. ड्राफ्ट ट्यूबच्या मदतीने रिव्हर मध्ये वॉटर सोडताना व्हेलॉसिटी डिक्रीज आणि प्रेशर इन्क्रीज होते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. See here, in last session we understood construction of Francis turbine working also partial working, I will call it as partial working also we have seen. So actually what will happen here, you can consider a dam and from this dam water will be coming towards this turbine.
So let us consider this is the pipe which will carry water from dam to the turbine. This pipe we will call it as penstock. Okay, water from penstock, it is mentioned. Okay, and this is the casing, and it is spiral casing. नागमोडी शेपचं सारखं आहे ते बघा आहे ना, नागाचा शेप कसा असतो ना बसल्यानंतर, सिमिलर काइंड ऑफ शेप यू विल फाइंड, बिकॉज ऑफ विच वी आर कॉलिंग इट एज स्पायरल केसिंग. And water will be coming, that water will have okay potential energy, and as distance between, okay, distance between or head, त्याला आपण head असं म्हणतोय. Head means what? Distance between water level which is present in the dam to the turbine. So this distance, and this distance we are calling it as head. And for Francis turbine it is medium head. Medium head means what? Approximate distance will be 500 meter, means half kilometer, अर्धा किलोमीटर पर्यंत हे डिस्टन्स असतं. and as distance is very less, so water will have only potential energy or hydraulic energy. It will not be converted into the kinetic energy because distance is very less. Hello, येतंय का लक्षात? Yes, sir. हो. Yes. As distance is very less, because of which water which will be coming, water which will be entering into this turbine, that water will have only pressure energy or hydraulic energy, and partially it will have kinetic energy. मिक्सिंग असणार दोघांचं, आणि त्याला आपण थोडस पण पूर्णपणे कायनेटिक एनर्जी इकडे कन्वर्ट नाही होणार, जी आपल्या ह्या केसमध्ये कुठल्या in case of in case of Pelton wheel turbine, पूर्णपणे कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये होऊन कायनेटिक एनर्जी हेल्प्ड अस टू रोटेट दिस टर्बाइन, and it will be converted into mechanical energy, but that is not happening with ठीक है फ्रांसिस टर्बाइन. समजताय का? हेलो, in case of Francis turbine you will not Yes, find 100% conversion of kinetic energy is missing. 100% conversion of kinetic energy is missing. Here you will find two types of mixing of kinetic and potential energy you will find in the turbine, and that water will have, in short, water will have kinetic and potential energy together, because this is medium head turbine. Hello, बरोबर काय? समजतंय का? Yes, sir. Ha. And if you will find, okay, spiral casing, its construction, if you will find, so slowly what is happening, area is going to be cross sectional area. जर हा एरिया बघितला बघा ना, एवढा असा हा जर एरिया बघितला, okay, this cross sectional area is going to be reduced, कमी कमी होऊन गेला तो. हा, cross sectional area is going to be decreased, cross sectional area is going to be decreased म्हणू आपण इकडे. मग आपण बघितलं तिकडे क्रॉस सेक्शनल एरिया जर डिक्रीज होत असेल, आपण कशात बघितलं ते? In case of nozzle, we have seen if cross-sectional area is going to be decreased, so what will happen? Velocity increases. बरोबर काय? Hello. Yes, sir. Yes. So because of this spiral casing kind of structure, we are increasing, indirectly we are increasing velocity of water, and as velocity of water we are increasing, and because of this guide wheel, because of this guide wheel, because of this guide wheel, आता गाइड व्हील कुठे आहे बघा, आहे ना, इथून हे जे आहे, ठीक आहे, दिस इज गाइड व्हील, and on the guide wheels you will find the blades, and these blades, guide wheel is actually stationary, so water which will be coming, its velocity we are increasing, that water will try to enter, okay, and it will be guided through these blades, and water will enter into the runner. समजलं का? हॅलो, रनर, वॉटर इकडून आतमध्ये येणार. Yes, sir. And runner is nothing but, runner is the circular disc on which again curved blades you will find. It is like impeller, but we are not calling it as impeller as it is turbine. In case of pump we can call it as impeller, but in case of turbine we are calling it as runner or rotor. So water will be कसं येणार बघा ना, water will enter into the runner, and due to these again curved blades, what will happen? It gets rotated, and runner will get rotary motion. So water which will have velocity, high velocity, that water, that high velocity will helpful to rotate the runner, because of which runner or rotor will get rotary motion. येतंय का लक्षात? हॅलो. Yes, sir.
मग हे फिरायला लागल्यानंतर रोटर और रनर इज माउंटेड ऑन दी शाफ्ट. परत एकदा इकडे शाफ्ट आहे असं समजा, असा शाफ्ट असेल तो इकडून पाहिल्यानंतर, ठीक आहे, इकडून पाहिल्यानंतर हा असा शाफ्ट दिसेल, ठीक आहे. सो दिस शाफ्ट विल also get rotary motion, and further later on what we can do, we can put or we can place this shaft in magnetic field, stationary magnetic field, because of which EMF is induced, and that EMF will help us to produce the electricity. In this way, Francis turbine will also help us to convert hydraulic energy into mechanical energy. And further, if we'll be putting shaft in the across the stationary magnetic field, and this will help us to produce the electricity. In this way, Francis turbine is also helping us to actual work of turbine is what? To convert hydraulic energy into mechanical energy. This is the main work of turbine. Hello. Yes, sir. येस सर. हा, समजलं Yes, का sir. इथपर्यंत काय अडचण? Construction, have you understood? Yes, sir. Yes. Now you can observe whatever water is entering into this turbine, that water will try to move from, ठीक है, away from spiral casing towards the center. And when water will move from away from spiral casing towards the center, so its pressure is going to reduce. आणि ह्याचं प्रेशर जे काय आहे, इकडे जास्त प्रेशर एनर्जी असणार, पोटेन्शियल एनर्जी, प्रेशर एनर्जी जास्त असणार. बट स्लोली इफ वॉटर विल मूव फ्रॉम फ्रॉम स्पायरल केसिंग टू दी सेंटर ऑफ दी रनर और रोटर, ऍट दॅट टाइम प्रेशर रिड्युसेस. इथपर्यंत काय अडचण? No, sir. मग इथे जे वॉटर आहे, आता इथे थोडस हे असं अशी डायग्राम बघा बरं का. वॉटर इकडून आलं, कसं आलं बघा, इकडून समजा डॅम कडून हे वॉटर आलं, आतमध्ये घुसलं, हे गाईड ब्लेड्स आहेत. थोडस कसं इमॅजिन करणार बघा, हे असं वॉटर आत चाललं, ठीक आहे. सो वॉटर विल एंटर इनटू धिस थ्रू दिस गाईड व्हील विच इज स्टेशनरी. गाईड व्हील हे फिरत नाहीये, हे व्हील जे आहे, गाईड व्हील जे आहे, हे फिरत नाहीये, इट इज स्टेशनरी. and simply it will be giving through these guide veins, ह्याला veins म्हणू किंवा blades म्हणू. Actually हे जे दिसतात आहेत blades, these blades are giving proper direction, water which will be entering into the into the runner or rotor. So guide wheel, on the guide wheel, guide veins are present. हे veins आहेत, ठीक आहे, हे veins आहेत, these are the veins. And because of these veins, proper guiding takes place. Water which will be entering into the runner or rotor, it will be guided because of these guide veins or guide blades. येतं का लक्षात? हॅलो. Yes, sir. हा. सो वॉटर विल एंटर, इट विल बी एंटरिंग, आणि इथे सेंटरला कुठेतरी ते डिस्क असेल, ज्याला आपण रोटर म्हणलेलं आहे, रनर म्हणलेलं आहे. इथे येऊन हा रनर फिरेल, सर्क्युलर डिस्क ही फिरेल, अँड ऑन दिस सर्क्युलर डिस्क शाफ्ट इज माउंटेड. बिकॉज ऑफ दिस what will happen, rotor this shaft of turbine will get rotary motion, आणि हे पण फिरायला लागेल जोरात. येतं का लक्षात? हॅलो. जी इथं ऍक्च्युली हा टॉप व्ह्यू आहे, आपण सांगितलं इकडे हा टॉप व्ह्यू आहे. वरतून बघितल्यानंतर, इकडून बघितल्यानंतर, ठीक आहे, कुठनं इथून बघितल्यानंतर, ह्याला कट केल्यानंतर हा आपल्याला पार्ट दिसेल वरचा, एवढा. हॅलो, बरोबर? Yes, sir. Yes. Now you imagine water which is present at runner or rotor. Okay, potential energy or hydraulic energy will be converted into the mechanical energy. But when it will be converting into the mechanical energy, water is reducing its pressure. So water is reducing its pressure. मग इकडे आपण थोडंसं असं इमॅजिन करूया की इकडे प्रेशर जे होतं ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणू आपण इकडे P1. हॅलो, 1 बार किती असतं ऍटमॉस्फेरिक प्रेशर? हॅलो, माहिती आहे कोणाला? बघा ना, 12वी. हॅलो, सगळं विसरलं म्हणावं. So let us consider atmospheric pressure. Okay, water which is present in the dam, it will have atmospheric pressure, say P1, and when it will be entering into the turbine, again we have seen it will be converted, its pressure is reduced at this runner. So let us call
let us consider pressure at the runner or rotor is reduced pressure, so its pressure I am denoting with P2. hello जे कमी झालेलं प्रेशर असेल ह्या रनर मध्ये किंवा ह्या, येतं का लक्षात? हॅलो येस सर. हा, मग आता मला सांगा P1 आणि P2 मध्ये कोण मोठं? P1. व्हेरी गुड. P1, मग इकडे म्हणतो मी P1 इज ग्रेटर दॅन P2. येतं का लक्षात? बघा ना, P1 इज atmospheric pressure and because of such kind of structure here pressure is reduced. Water which is present at runner or rotor, so its pressure is going to be reduced. Let us consider that pressure is P2. So P1 is greater than P2, म्हणजेच P2 is less than P1. So if this is the case, now you consider if this is the case, so water which is present inside the turbine, its pressure is reduced. मग ते रिड्युस्ड प्रेशर असलेलं वॉटर तुम्हाला ह्या टेलरेस मध्ये सोडायचं. इकडे वॉटर जे काय आहे ह्या टेलरेस मध्ये सोडायचं. अँड अगेन इफ यू विल कन्सिडर टेलरेस इज नथिंग बट, ठीक आहे, अगेन इफ यू विल कन्सिडर टेलरेस इज नथिंग बट रिमेनिंग पार्ट ऑफ द रिव्हर. राहिलेला पार्ट जो आहे त्या नदीचा, त्या रिमेनिंग पार्ट ऑफ द रिव्हर आहे असं समजू आपण. तर इकडे जर पाणी, इथलं जर प्रेशर बघितलं वॉटरचं, तर ते किती असणार आहे हो? परत एकदा P1 असणार आहे. हॅलो P1. सो atmospheric pressure we are considering P1. So water which is present in the tail race, its pressure is also P1. Now you can think water which is present in the turbine and water which is present in the tail race, so pressures are not same. Hello, येस. येतंय का लक्षात? प्रेशर सेम नाहीयेत. P2 हे प्रेशर आहे आतमधल्या ह्या रोटर पशी असलेल्या वॉटरचं, आणि P1 हे प्रेशर आहे टेलरेस मध्ये असलेल्या वॉटरचं. टेलरेस इज पार्ट ऑफ रिव्हर. सो कॅन यू थिंक, विल इट बी पॉसिबल फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम, ठीक आहे, टर्बाइन टू दी टेलरेस? शक्य आहे का हे? आपण बघितलं तिकडे हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे, बर का, कसं आहे बघा, प्रवास कसा असतो? हाय कडून लो कडे, बरोबर? हॅलो, नॉर्मली. हॅलो, हॅलो सर, रिपीट करता का एकदा? आकाश गायकवाड, कोण सांगेल काय समजलं? हॅलो, इथपर्यंत काय समजलं? हु विल रिपीट, हु विल रिवाइज? फास्ट. हॅलो, P1 is the pressure in tail race, means remaining part of the river, and Very good. P2 is the pressure in turbine, and P1 is greater than P2. व्हेरी गुड. मग इकडे बघा, प्रेशर जर कमी असेल, ठीक आहे, कमी प्रेशर कडून जास्त प्रेशर कडे पाण्याचा फ्लो वाहेल का? येतं का लक्षात? नाही सर. हा, येतं का लक्षात? बघा, हे महत्वाचं, हे बेसिक आहे बरं का. कमी प्रेशर कडून जास्त प्रेशर कडे लिक्विड म्हणा किंवा गॅस म्हणा हा फ्लो होऊ नाही शकत. टेम्परेचरचं पण तसंच. टेम्परेचर मध्ये आपण शिकलो तिकडे, इफ लेट अस कन्सिडर दिस इज वन बॉडी, दिस इज अनदर बॉडी, दिस इज हॉट बॉडी म्हणू आपण ह्याला H, अँड दिस इज कोल्ड बॉडी C. कुठून कुठे होईल व एनर्जी ट्रान्सफर? हॉट टू सी. हॅलो, Hot to cold. हा, हॉट टू कोल्ड. म्हणून ताप आलेल्या माणसाच्या शेजारी आपण जर बसलं तिकडे तर आपल्याला ताप येतो असं म्हणतात. आता हे खरंय का नाही माहित नाही ना, सायंटिफिकली और बायोलॉजिकली यू कॅन स्टडी इट. But hot body to cold body, in this way what happens, thermal energy transfer of thermal energy takes place. So transfer of thermal energy takes place from hot body to cold body. Similarly if you will consider, okay, instead of here we consider temperature, instead of temperature if you will consider, okay, pressure. This is another property of the system. प्रेशरचं जरी कन्सिडर केलं तर तिकडे कमी प्रेशर कडून जास्त प्रेशर कडे, जिकडे P2 आपलं कमी प्रेशर आहे आणि P1 आपला जास्त प्रेशरचा आहे असं बघितलं आपण, तर P2 पासून P1 कडे हे जे काही वॉटर आहे ते फ्लो होणार नाही. हॅलो, येतं का लक्षात? दिस इज नॉट पॉसिबल. येस सर.
So this is the problem. This is the problem. Therefore, water which is present at the runner or rotor, it will not be flowing. It will not be flowing from turbine to the tail race. And to avoid this is the problem. To avoid this, draft tube plays very vital role. Therefore, draft tube is required in case of Francis turbine. येतं का लक्षात? Hello. येस सर. येस सर. So role of draft tube is what? मी इकडे थोडस डायग्राम काढतो. हे आपलं नोझल होतं मगाशी आणि थोडस ड्राफ्ट ट्यूबची जर डायग्राम काढायची झाली तर हे असं काढू आपण. ठीक आहे. जिकडे वॉटर फ्लो ऑफ लिक्विड असं होणार. सो क्रॉस सेक्शनल एरिया इज गोइंग टू बी इन्क्रीज्ड. And as cross sectional area is going to be increased, so here what will happen? Velocity we are reducing. समजून घ्या बरं का. V for velocity and P for pressure. Pressure will be increased. Hello. Yes Yes sir. sir. So this is the principle, or this is the working of draft tube, where actually which principle is used in draft tube. So diffuser, ह्याला diffuser म्हणतात बरं का, diffuser. So this diffuser principle we are using in case of diffuser, in case of draft tube. म्हणजे थोडक्यात ड्राफ्ट ट्यूबचं काम काय आहे की प्रेशर वाढवणे आणि व्हेलॉसिटी कमी करणे. हॅलो. येस सर. मग ह्याचं जे प्रेशर होतं P2, ह्या P2 प्रेशर कडून P1 प्रेशर पर्यंत प्रेशर वाढवणे, दॅट इज द वर्क ऑफ ड्राफ्ट ट्यूब. अँड बिकॉज ऑफ दिस ड्राफ्ट ट्यूब what we are doing here, cross sectional area where we are increasing. Okay, cross sectional area we are increasing from turbine to tail race. Cross sectional area of draft tube we are increasing from turbine to tail race. इथे पण बघितलं 3D मध्ये पण ते पण तसंच आहे. हॅलो. बघा इकडे एरिया वाढत जातो असा. हॅलो. येस सर. इकडे क्रॉस सेक्शनल एरिया इज लेस. जर समजा ह्याला मी A1 म्हणलं, and at bottom if I will consider this A2, so A2 is कसं म्हणणार बघा ना, A2 is always greater than A1. म्हणजेच काय झालं, क्रॉस सेक्शनल एरिया इज गोइंग टू बी इन्क्रीज्ड. एरिया वाढत गेला इकडे. हॅलो. येस सर. कोण सांगेल एकदा? What you understood? Why draft tube is used? What is the role of draft tube? Sir, P1 is the atmospheric pressure. ते डॅमचे आणि टेल रेस म्हणजे रिव्हर मधले प्रेशर असते आणि P2 टर्बाइन मधले प्रेशर असते आणि P2 हे कमी असते. P1 ऑलवेज ग्रेटर. दॅट्स कॉज flow of water in river not possible. So the pressure increase, the draft tube is used. Very good. Sir, Very good. हा, अजून कोण सांगेल? due to the draft tube, pressure increases and velocity decreases. It is the work of draft tube. हा. And cross sectional जर draft tube एरियाचा ड्राफ्ट ट्यूबचा जर जास्त असेल तर म्हणजे जास्त असतो टर्बाइन कडून टेल रेस कडे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. हा, अजून कोण सांगेल? एक दोघा तिघांनी सांगा म्हणजे आपल्याला समजलं असं समजू आपण. कोण सांगेल अजून एकदा? Draft tube. अनिकेत मोरे ना? Yes sir. हा. Draft tube is the turbine to the tail race. The cross sectional area is increases and velocity will be decreases हा. and pressure will be increased. हा? ऐकून आहे? Pressure cross sectional area is increases, velocity will be decreases हा. and pressure will be increased. हा. कशासाठी ड्राफ्ट ट्यूब आहे थोडक्यात? जर ड्राफ्ट ट्यूब नसली असती, बरं का, विचार करा बरं का, मी परत एकदा थोडस चेंजेस करून इकडे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. यू कॅन इमॅजिन, सी हिअर, ऍज अन इंजिनियर यू शुड इमॅजिन दी थिंग्स. मग इकडे जर मी असा ठेवला असता एरिया, हॅलो, सेम एरिया ठेवला, पाईप नुसती ठेवली, जसं आपण सक्शन पाईप बघितली आहे ना इन केस ऑफ सेंट्रिफ्युगल पंप. सिमिलरली, instead of using draft tube, if I will use only pipe, काय होईल हो?
सर प्रेशर जास्त असल्यामुळे तिथून पाणी गेलं नसतं. हा, येतं का लक्षात? बघा, आपलं बाहेरचं प्रेशर जास्त आहे, ठीक आहे. P1 प्रेशर इज ग्रेटर दॅन P2 अँड वॉटर विल नॉट फ्लो ओके फ्रॉम टर्बाइन टू टेरेस. आणि इकडे प्रेशर, इकडे पोकळी हवेत. काय आवाज नाही आला बरं का, कोणतरी बोललं आहे ना, असं काहीतरी झालंय. हॅलो, कोणाला बोलायचं असले बोला इकडे. हॅलो, बोला की आता आहे. हॅलो, आता बोलत नाहीत आहे. Hello, sir. हा? ऐश्वर्या, Draft tube is work similar to the diffuser, व्हेरी गुड. whose cross-sectional area going to be increased. हा, At that time, velocity decreases and increases pressure. व्हेरी गुड. Water will not flow lower level to higher level. हा हा At that time, draft tube is help to water flow present in the turbine. ओके, व्हेरी गुड. Draft tubes carry water from the turbine. ठीक आहे. अजून काही? समजलं काय? वाय ड्राफ्ट ट्यूब प्लेज व्हेरी व्हायटल रोल. हॅव यू अंडरस्टूड दिस? येस सर. क्रॉस सेक्शनल एरिया वाढल्यामुळे ते शक्य झालेलं आहे. लक्षात घ्या ना, वॉटर विल flow of water is taking place from turbine to tail race. It is possible because of this draft tube. If we will not use this draft tube, definitely what will happen, water will not flow okay from this turbine to tail race. आणि हे होण्यासाठी ड्राफ्ट ट्यूब इज युज्ड अँड ड्राफ्ट ट्यूब विल वर्क सिमिलर टू डिफ्युजर. its working or principle is opposite to the nozzle. In case of nozzle, what is happening? In case of nozzle, we are increasing velocity. ठीक आहे, velocity will be increased and pressure will be decreased. Pressure will be decreased. This happens in case of nozzle. हे nozzleच्या बाबतीत होतं असं. इकडे nozzle लिहितो मी थोडंसं बघा. But in case of diffuser, what happens? Cross-sectional area we are increasing. And as cross-sectional area we are increasing, so pressure increases. ठीक है, velocity decreases. And this device, this mechanical device, we are calling it as diffuser. So diffuser principle is used in case of draft tube. Draft tube is designed in such a way that it will follow the diffuser principle of diffuser. And this draft tube will help us to increase the pressure of water which is present in the turbine, and slowly it will be delivered. Okay, slowly it will be delivered to this tail race. समजलं का? हॅलो, येस. हा, थोडस स्वच्छ करूया आपण बरं का, बरंच काही कचरा झाला तिथे. समजलं का? बघा. येस सर. अजून काय अडचण असेल तर विचारा आत्ताच. इफ यू हॅव एनी डाऊट, इश्यूज, यू कॅन आस्क. हॅलो, ह्यातलं गाईड व्हील जे आहे ओके, गाईड व्हीलच आहे हे, बट इट इज स्टेशनरी. हे फिरत नाहीये. ठीक आहे, गाईड व्हील इज नॉट हॅव्हिंग एनी काइंड ऑफ रोटरी मोशन, बट runner and rotor is having rotary motion, and as runner or rotor is mounted on this shaft, therefore shaft will also have rotary motion. So in this case, in this Francis turbine, what we did, hydraulic water which is present in the dam, it will have hydraulic energy, and that hydraulic energy is nothing but pressure energy म्हणू आपण त्याला, and that pressure energy we utilized to rotate the runner and turbine, and here we converted
potential energy or hydraulic energy into the mechanical energy in the form of rotating this runner and rotor, and in turn the shaft of the turbine. Hello. In this way, what happens? Energy transfer takes place. Hello. Yes, sir. Yes, sir. But when energy transfer is taking place, at that time water is moving from spiral casing towards this runner, and when water will be moving from spiral casing towards the runner or rotor, at that time what happens? Pressure, ठीक आहे, pressure of the water decreases. तिकडे प्रेशर डिक्रीज होतं. हॅलो, प्रेशर डिक्रीजेस ज्यावेळेस ते मूव्ह होतं इकडून इकडे, pressure of the water decreases, and that pressure we can call it as P2. That pressure we can call it as P2, and P1 is the atmospheric pressure. So P1 is always greater than P2, or P2 is always less than P1. And if you will observe this pressure P2, which is very less, and again in tail race also you can consider atmospheric pressure, whose pressure will be again P1. So water will not flow, okay, from turbine to the tail race, because lower pressure to higher pressure flow of water will not happen, because of which what is required? We need this draft tube, and draft tube will help us to increase the pressure of water from turbine to the tail race. Hello. Which will work on this diffuser principle. Hello. Yes, sir. समजलं का? जी Yes. Yes, sir. जी मी बडबड केली, एकदा कोणीतरी सांगा, मग आपण लिहून घेऊया लगेच. हॅलो, सांगा ना फास्ट, काय काय होतं इकडे इन वर्किंग? Water enters dam to turbine through penstoke pipe. Very good. When water move from spiral casing towards the center of runner, at that time pressure of water is reduced. Very good. वॉटर रिड्यूस करतं त्याचं प्रेशर ते टर्बाईन मध्ये आल्यावर, म्हणजे वॉटर रिड्युसिंग इट्स प्रेशर आफ्टर कमिंग इन टू टर्बाईन, त्यालाच P2 म्हणायचं. दॅट्स कॉल्ड P2. P2 इज द प्रेशर इन द टर्बाईन, वॉटर प्रेझेंट इन टर्बाईन. Very good. And P1 is the pressure in the tail race, त्यालाच atmospheric pressure म्हणायचं. आणि P1 is always greater than P2. ओके. आणि लो कडून हाय कडे प्रेशर पॉसिबल होत नाही वॉटरचं, त्यामुळे आपल्याला हाय टू लो जावं लागेल. त्यासाठी ड्राफ्ट ट्यूब यूज करायचा. बिकॉज ऑफ द ड्राफ्ट ट्यूब प्रेशर इन्क्रीजेस अँड व्हेलॉसिटी डिक्रीजेस. क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द draft tube increase from turbine to tail race. Very good. Potential energy utilized रोटेट करायसाठी रनरची. मग पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट होते मेकॅनिकल एनर्जी मध्ये. Very good. And this energy transfer, in the way of energy transfer takes place. Okay, very good, very good. अजून कोण ट्राय करेल एकदा? In your own language, Marathi, Hindi, English, any language you can use. Let us try to understand first. In the examination, you can rephrase your words and you can write answer. No issues. Okay? Only what is important, first of all, you need to understand what exactly happens in the Francis turbine. Then it's very easy to express or explain in different languages. Am I right? Hello? Yes, sir. कोण सांगेल अजून एकदा? मुलांमध्ये कोण? Sir, एक मिनिट हा. भोसले आहेत का? भोसले, काय नाव त्यांचं बघा ना, भोसले आहेत का हो? चंदन शिवे, रोल नंबर 50. सुजल आहेत बघा. हॅलो. 150 का 200 रुपयाचं पेट्रोल टाकून आलते इकडे आहे ना कॉलेजला, बरोबर काय? आठवते थोडस मला. हॅलो सुजल, पहिल्या ऑफलाईन क्लासला, बरोबर काय? तेच आहेत काय सुजल? हॅलो, आवाज येतोय का? तुमचं येत नाही मला. हॅलो, काय बघा. अजून कोण आलत बरं का? वैष्णवी आहेत का? वैष्णवी
उत्पात, वैष्णवी, त्यांचं आडनाव नाही आता लक्षात नाही, ठीक आहे, वैष्णवी, उत्पात, हॅलो, हा प्रांजली उत्पात आहेत बघा, B47, वैष्णवी B48, सर नाही येत आहे. आता ऐकलं नाही का काय, दोघा तिघांनी सांगितलं, 2-3 मुलींनी सांगितलं, जेवढं काय समजलंय सांगाय ना तोडकं मोडकं, ह्याच्यासाठी फुल कॉन्सन्ट्रेशन पाहिजे आहे. हॅलो वैष्णवी, नाही सर. मग काय उपयोग आहे बघा ना अटेंड करून लेक्चर न केलेलं बरं. ते सांगायला यायला पाहिजे की आपल्याला जे काही दिसतंय, जे काही बडबड झाली, जे काही 2-3 विद्यार्थिनींनी पण सांगितलं, आणि हे जोपर्यंत येत नाही आपल्याला तोपर्यंत आपला कॉन्सन्ट्रेशन नाही असं समजू आपण. हॅलो, सर मी सांगू? एक मिनिट, हा एक मिनिट. तुषार सर्वदे B30. हॅलो, तुषार सर्वदे आहेत का? हो तुषार, काय बघा ना अवघड आहे. त्यांच्या वडिलांना परवा फोन केला मी, यानं बोलत नाही म्हणून सांगितलं, तरी पण अजून बोलतच नाहीत. कसं व्हायचं बघा. ठीक आहे, ऋतुजा सर्वगोड बोलतात आहेत काय? हॅलो, हा सर. हा सांगा आहे ना काय समजलं बघा ना, बाकीच्यांना जरा खडबडून जागा करा आहे ना. मयुरी माळी, बरेच जण आहेत बरं का, अपर्णा लोकरे, जाधव, श्वेता, ते काय करतात नुसतंच बघा आहे. अश्विनी बिराजदार, बोललं पाहिजे इकडे आहे. मी आहे सर. हा सांगा आहे ना, कोण सांगते बघा ना, फटाफट बोला आहे ना, हे जमलं पाहिजे. It is similar to centrifugal pump. It consists of हा, इट इज penstock. सिमिलर टू सेंट्रिफ्युगल पंप नव्हे, वाक्य चुकलं. सेंट्रिफ्युगल सारखं दिसतंय ते फक्त, बट इट्स प्रिन्सिपल इज एंटायरली डिफरंट, टोटली डिफरंट. हॅलो, हा सर. चेंज करा वाक्य, सांगा परत एकदा. It is similar to centrifugal pump, but all the processes, all the system is different than centrifugal pump. It consists of penstock, which carries pipe, which penstock is a pipe which carries which carries from dam to this turbine. It also consists of guide wheel, and also guide vane. Then it consists of spiral casing, which is outer covering. It consists of runner, and it consists of drafter tube. झालं सर. हा. हॅलो सर. हॅलो सर. पल्लवी बचुटे, स्नेहल अंबुरे, कोण बोलतंय बोला आहे. येस सर, पल्लवी बचुटे. हा. Water which carries from dam to turbine, then this pipe is called as penstock. Draft tube is help us for increase pressure of water from tail race to turbine. Then tail race to turbine. Tail race to turbine का turbine to tail race? Sorry sir, turbine to tail race. परत एकदा करेक्ट करा. Draft tube is help for increase pressure of water from turbine to tail race. Okay. In that case of nozzle, pressure is decreased. At that time, velocity is increased. In that case of diffuser, pressure is increased and velocity is decreased. And P1 is greater than P2.
व्हेरी गुड. हा, अजून काही? चलो, ठीक आहे. नेक्स्ट कोण सांगतंय? हॅलो सर. हा, स्नेहल अंबुरे. Pipes which carries water from dam to turbine is called as penstock. आणि guide wheel is a stationary. Guide vanes are guide the water to the runner blades at their position, and they reduce करतात radical flow of the turbine for more efficient होण्यासाठी. आणि spiral casing decreasing the cross sectional area, and the water flows through the guide vanes direct toward the runner blades. And the water flowing from the dam to pass through the pipe with high pressure shaft. When the rotating runner potential energy is converted into mechanical energy is a mixed flow turbine. Draft tube used a vital role in the turbine. It is used to discharge water through the rudder to the tail race, and the cross sectional area increases, then the pressure increases and velocity reduces, and it is also called as diffuser. व्हेरी गुड. रोनक वर्मा. मिस्टर रोनक, अनम्यूट करून बोला आहे. हॅलो मिस्टर रोनक. येस सर. हा, जे काय समजलं सांगा थोडं आहे. Okay, sir. Sir, there is a draft tube, and in draft tube there is a guide wheel. Guide wheel is stationary. ड्राफ्ट ट्यूब मध्ये कुठं गाईड व्हील आहे बरं का रोनक? नाही म्हणजे त्याला अटॅच आहे सर. नाही, ड्राफ्ट ट्यूब वेगळीकडे आहे, गाईड व्हील वेगळीकडे आहे. अटॅच नाहीये एकमेकांना. केसिंगला अटॅच आहे ते ड्राफ्ट ट्यूब बघा. हॅलो. हा सर, the spiral casing is the draft tube is attached to spiral casing. व्हेरी गुड. In spiral casing there is a guide wheel. The guide wheel is stationary. व्हेरी गुड. And guide vanes are guide vanes carries water. Guide vanes are the blades. Okay, guide vanes are the blades through which water will be guided from spiral casing to the runner or rotor. Sanga. Okay sir. And there is consists of tail race and benstocks which carries water. ओके सर. सर एवढं समज म्हणजे ते डायग्राम मधनं. कॉन्सन्ट्रेशन फुल पाहिजे आहे ना रोनक? हो सर. ते ठीक आहे. अजून कोण सांगेल पटापट? आपल्याकडे लास्ट 10 मिनिट्स आहेत. हॅलो. हा, आरती काय? गायत्री का मयुरी? गायत्री. हा, गायत्री. गायत्री काय कसा उच्चार करायचा आडनावाचा? बेताळे. बेताळे. हा, गायत्री बेताळे. सांगा. आवाज नाही येत. हॅलो गायत्री, जोरात बोला. Water carries from dam to penstock pipe. ओके. Penstock pipe. Guide wheels are सर गोष्टी ज्याला सांगायला येणार बरं का ते पुढे जाणार बरं का. येतं का लक्षात? बघा ना, गोष्ट कशी असते बघा ना. गोष्ट सांगताना एक झाली की दुसरी काय म्हणतात बघा ना. एक सेंटेन्स झालं की दुसरं सेंटेन्स झालं की तिसरं सेंटेन्स. अँड सिक्वेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर काय? हॅलो. स्टोरी टेलिंग इज द स्किल.
Storytelling is the skill. That skill is required in your life. ते जमलं पाहिजे. एक झालं की एक झालं की एक झालं की एक आहे. बघा ना, पिक्चरची जरी स्टोरी सांगायला गेला तुम्ही, मधनच वेगळंच काहीतरी सांगताय आणि परत सुरुवातीचं सांगताय, परत शेवटचं मधलं सांगताय. येतंय का लक्षात? स्टोरी कळेल का ऐकणाऱ्यांना बाकीच्या? हॅलो. See, this is the skill actually. Togetherly, we will be learning, understanding, but you should not suppose to miss the sequence. Sequence is also very important. कुठून चालू करायला पाहिजे, त्याचा सिक्वेन्स व्यवस्थित, फ्लो व्यवस्थित, वन बाय वन, ऑल दी स्टेप्स यू नीड टू एक्सप्लेन वन बाय वन. बरोबर गायत्री? हॅलो. Yes, sir. हा, चालू Yes, sir. करा, परत एकदा चालू करा. Water which carries dam to turbine. Guide wheels are stationary. Guide vanes are guide to the spiral casing and runner. नाही, गाईड व्हेन्स आर गायडिंग टू स्पायरल केसिंग नव्हे, गाईड व्हेन्स आर गायडिंग टू दी वॉटरला गाईड करतं ते. हॅलो. Yes, sir. हा. At P1 is greater than P2. Cross-sectional area of the draft tube increases from turbine to tail race. ओके. आरती माळी. एक्झाम मध्ये बघा ना, आता कशी एक्झाम होणार माहित नाही. एक्झाम मध्ये हे असंच होतं तिकडे, आणि एक्झाम मध्ये लिहिता नाही येत आहे ना विद्यार्थ्यांना. अभ्यास पण ते करत नाहीत. परत जे काही लिहून दिले ते वाचत पण नाहीत, बघत पण नाहीत. परीक्षा आलं की मग नंतर तिकडे सगळा अभ्यास करत बसायचा आहे ना, जिकडे टाइम पण कमी, टेन्शन घेतात परत, आणि अभ्यास मग तिथे लिहिता नाही येत फायनल एक्झाम मध्ये. आपल्याला सवय. हॅलो सर. सांगा. हॅलो सर. Sir, first of all, the pipe which carries the water from dam to turbine, it is called as penstock. Then guide wheel. No, the spiral casing. The spiral casing is the outer covering to the turbine. Here, when the water falls on the guide vanes, these guide vanes guides the water. Then guide wheel is the stationary. Here, when the air shaft is mounted on the runner, as the shaft will get the rotary motion, then as well as the runner will also get the rotary motion. चुकला, हा सिक्वेन्स चुकला आहे. पहिल्यांदा Runner have rotary motion and also shaft have rotary motion. पहिल्यांदा रोटरी मोशन कोणाला मिळणार आहे? रनरला मिळणार आहे, रोटरला मिळणार आहे. आणि रोटर हा त्या शाफ्ट वरती माउंट केल्यामुळं मग ते रोटर फिरत असल्यामुळे ऍक्च्युअली रोटर इज गेटिंग रोटेटेड बिकॉज ऑफ विच शाफ्ट ऑफ टर्बाइन विल गेट रोटरी मोशन. कॅन यू करेक्ट युअर सेल्फ, साक्षी रनवरे? येस सर. सांगा परत. सर फर्स्ट पासून सांगते. हा, फटाफट सांगा, आपल्याकडे. The pipe which carries the water from the dam, it is called as penstock pipe. Then spiral casing. Spiral casing is the outer covering to the whole turbine. Guide vanes. Guide vanes are the vanes which guides the water. Then guide wheel is the stationary. Here as the runner gets the rotary motion, then shaft will also get rotated. Then the draft view is the similar to the diffuser. Here in the draft view, the ड्राफ्ट व्यू नाही ते. हॅलो, ड्राफ्ट व्यू नाही, draft tube is as similar to the diffuser. In the draft tube, the pressure of the water increases and velocity decreases. The flow of water is only possible because of the draft tube from turbine to tail race. व्हेरी गुड. हा,
ह्यात मग एक शेवट असं कुठेतरी आलं पाहिजे, इन दिस वे. ठीक आहे, इन दिस वे फ्रान्सिस टर्बाइन सांगा. In this way, in the Francis turbine, P1 is the pressure of the atmospheric pressure and P2 is the pressure in the turbine. Here, P1 is the atmospheric pressure is always greater than the pressure of the water in the turbine. व्हेरी गुड. This whole construction is of Francis turbine. हा, इकडे अजून एक महत्वाचं राहिलं की इन दिस वे व्हॉट हॅपन्स. ऍक्च्युअल पर्पज ते सांगायचं एका वाक्यामध्ये. इन दिस वे व्हॉट हॅपन्स, hydraulic energy of water will be utilized to convert it into Mechanical energy. mechanical energy. This is the actual work of turbine, and later on what will be done, this turbine this shaft of turbine we are putting or placing across the stationary magnetic field. This will help us to induce EMF. Okay, EMF, and this EMF will help us to convert it into electricity. In this way electricity also can be generated. हा पुढचा पार्ट आहे. असं लिहिलं तर चालत नाही का? द जनरेटर अटॅच्ड टू द शाफ्ट ऑफ द रनर विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी ऑफ रनर इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. चालतंय की बरं का. that is also allowed. Most of the times what will be done, so this shaft will be coupled with generator. तो पण एक कन्सेप्ट आहे. ठीक आहे, जनरेटरला जोडलं जातं आणि तिकडून पण इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ठीक आहे. हॅलो. Yes sir. That is also in this way also, if you will write, okay, shaft of turbine, if we will be coupling with generator shaft, in that case what will happen, generator will be rotating, generator shaft gets rotated, and inner part of generator, actually I don't have exact construction of generator, but you can imagine it will produce electricity, therefore we are calling it as generator. Hello. But most of the times you will find, okay, generators which will be working with the help of diesel or petrol. धड 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 अशा आवाज येतो तिकडे बरं का, जनरेटर चालू केल्यानंतर. हॅव यू ऑब्झर्व दिस? कोणाच्या लग्नात वगैरे बघा, लाईट गेल्यानंतर बाहेर तिकडे जनरेटर लावतात, धड 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 असा आवाज येतो तिकडे. ऍक्च्युअली जनरेटर्स विल बी वर्किंग, ओके, विथ द हेल्प ऑफ petrol or diesel. So thermal energy will be utilized to rotate the turbine, to rotate the shaft of the generator, and electricity will be produced. Now instead of using petrol and diesel, so whatever mechanical energy you will find in this shaft, that shaft if will be coupling with, okay, if will be coupling with generator, so electricity also can be produced. Hello. Yes sir. समजलं का? Yes sir. काय अडचण? आपण थोडस स्लो आणि हळू चाललोय बरं का. तुम्हाला समजलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपला स्पीड थोडासा स्लो आहे. लिहून पण देतोय आपण. पहिले 2 जरी चॅप्टर केले तर 100% तुम्ही पास होणार ह्या सब्जेक्ट मध्ये, एवढी गॅरंटी आपली. 50% आपल्याला हा विषय आणि 50% तुमचा सिव्हिल आहे. येतं का लक्षात? बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. Yes sir. तिकडचे 2 चॅप्टर आणि इकडचे 2 चॅप्टर केले की आपण पास होतोय. लॅटर ऑन यू कॅन थिंक अबाउट स्कोरिंग. हॅलो. Yes sir. Our first target should be passing the subject. Once we will have confidence we can pass this subject, then we can think about scoring. But it's my request, humble request to all, whatever part will be understanding, learning here, you try to understand, try to write it, because in the examination, what kind of examination will be conducted, that we don't have any proper idea. If if exam will be conducted in the form of MCQs, there will not be any kind of questions. But if you will be conducted physically, where you will be writing, you will be solving some questions, descriptive kind of questions also they will be asking, and if you will be writing those in the answer sheets, then it will be very difficult for you to write those answers. Am I right? Hello. Yes sir. तर आपल्याला दोन्हीची प्रॅक्टिस असावी. ठीक आहे, MCQ पण आहेत, त्याच्या थ्रू जर एक्झाम झाली तर नो इश्यूज, पण ती जर एक्झाम थेरॉटिकली झाली तर मग तिकडे आपल्याला लिहायला पण यायला पाहिजे. बऱ्याच काही गोष्टी आहेत बघा. हॅलो. आवाज समजलं का? बघा आपण पुढच्या लेक्चरला आपण ह्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग लिहून घेऊया. काय अडचण?
स्नेहल अंबुरे. सर टेस्ट आहे आज. हा आज आहे टेस्ट आहे का आज? टेस्ट आहे. कॉलेज संपल्यानंतर 5-6 वाजता आपण लिंक टाकतोय. ठीक आहे. हॅलो. ओके सर. हा कॉलेज संपल्यानंतर Yes, sir. लिंक टाकली जाईल तिकडे सॉल्व्ह करा तुम्ही. ओके.